लागलंय आणि एक चांगलं आयोजन मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. पाहूया काय होईल. मॅचला होते सुरुवात. ज्या ठिकाणी निहाल तुसामत देहू रोड तर बॅटिंगसाठी स्ट्राईकवर. येस, दोन्ही खेळाडू जर पाहिलं तर MPL सुद्धा खेळलेत. पहिला बॉल फाईन लेगच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी जरूर राहिला. पहा, दोन्ही खेळाडूंना लेदर बॉल क्रिकेटचा मोठा अनुभव आहे. समोर देखील आणि MPL तर गोलंदाज सुद्धा खेळलेत. हे तिन्ही खेळाडू बॉलर आणि दोन्ही बॅटर हे सुद्धा महाराष्ट्र प्रीमियर लीग खेळलेत. गहुंजे स्टेडियम गाजवलं या तिघांनी सुद्धा. आज मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात सेमीफायनलमध्ये एका बाजूला हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे तर दुसऱ्या बाजूला न्यू गोल्डन बावधन यांच्यातील सुरू असणारी सेमीफायनलची महत्वाची मॅच. निहाल यावेळेला स्ट्रोक खेळलाय फाईन लेगच्या क्षेत्रात. तिकडे आहेत फिल्डर, त्यांच्याच दिशेने बॉल जाताना पाहायला मिळेल. विकेटचं पतन. चांगली कामगिरी या ठिकाणी सुरुवातीपासूनच निहाल यांच्याकडून होताना पाहायला मिळते. चांगली सुरुवात केली आपण पाहतोय. मुळशी करंडक, राजेश पवार, सागरजी आंग्रे, भाऊ शिंदे, किसन मरगळे आणि त्याचबरोबर रोहित भाऊ गोंते या सगळ्यांचं हे आयोजन आणि त्याचबरोबर गेम चेंजर स्पोर्टच्या गेम चेंजरची अख्ख्या महाराष्ट्रभर चर्चा आहे. मात्र घेऊन येत आहेत मुळशी करंडक. अंतिम टप्प्यात आलाय, परंतु फायनल कोण मारणार दावा कराव्या लागतील. 3 ओव्हरची असणारी मॅच आहे. सुरुवात जर पाहिली तर चांगली झाली आहे. 2 बॉलमध्ये एकही धाव नाही आली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत. ऋतुराज दाखल होताना पाहायला मिळत आहेत. ऋतुराज आहेत आणि जोडीला जर पाहिलं तर साहिल कुंभार, सचिन भोसले आहेत, माफ करा. तर समोरच्या दिशेने स्ट्रोक पाहायला मिळतोय खरा, परंतु एक धाव तिकडे मिळणार आहे. धावसंख्येला सुरुवात झाली आहे. ओव्हर नंबर 1 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळेल. मुळशी तालुका महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा तालुका आहे. क्रिकेटसाठी ओळखला जातो. विशेष म्हणजे कुस्तीसाठी आज नाही तर खूप वर्षाची परंपरा या मुळशी तालुक्याला राहिलेली आहे. असा हा मुळशी तालुका. आपल्याला या ठिकाणी पुण्याला पाणी पुरवठा करणारी बरीचशी धरणं सुद्धा मुळशीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बैलगाडा क्षेत्रातील बकासूर याच तालुक्यामधून आपल्याला पाहायला मिळतो. आणि सध्या महेश नानगुडे ज्याची चर्चा आहे तो सुद्धा या मॅचमध्ये खेळतो जरूर, परंतु याच मुळशीला बिलॉंग करताना पाहायला मिळतो. मुळशी तालुक्याचं क्रिकेट असोसिएशन देखील तेवढंच चांगलं कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. आणि तालुक्यात क्रिकेटवर सगळ्यांचं लक्ष देखील असतंय. आणि आता या ठिकाणी आपण पाहतोय मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांना आणि मान्यवरांचे आगमन झालंय. नांदेगावचे योगेशजी ढमाले साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं देखील या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत. रिवर्स खेळायला गेले, परंतु निहाल काही सोपे बॉलर नाही आहेत. आणखीन एक धाव, परंतु त्या ठिकाणी घेतली गेली. लेग बायची धाव आहे आणि धावसंख्या 1ने पुढे जाईल, ती म्हणजे केवळ 3 धावा. या ठिकाणी उपस्थित राहत आहेत राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष पंकजदादा हरपुडे यांचं आगमन झालंय. माजी गटनेते जिल्हा परिषद पुणे शांतरामदादा इंगवले यांचं आगमन झालं. यावेळेला फुलटॉस आहे. या फुलटॉसला दिशा दिली आहे आणि पाठवलंय सीमारेषच्या पलीकडे. 6 षटकार. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. हा बॉल बिमर आहे की नाही याकरता. त्याचबरोबर टेमगर गावचे सरपंच सुनील भाऊ मरगळे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आपलंही हार्दिक स्वागत असणार आहे. मान्यवरांचे मांदियाळी या ठिकाणी येते. महत्वाची मॅच आहे. पहा, प्रेक्षकांचा सपोर्ट बावधनला सुद्धा असणार आहे. एका बाजूला ऑल इंडिया हाफमधून हमराज मृत्युंजय पुणे आणि दुसऱ्या बाजूला गाव निहाय हाफमधून मात्र या ठिकाणी बावधन देखील पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आपल्या तालुक्यातील टीम खेळते, त्यांनाही सपोर्ट या ठिकाणी असणार आहे. या ठिकाणी हर्षी गावचे माजी सरपंच सुनील भाऊ कळमकर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. या स्पर्धेचा पहिला पुरस्कार देखील त्यांच्या माध्यमातून दिला गेलेला आहे. तर हार्दिक असं स्वागत असणार आहे त्यांचं देखील या ठिकाणी. मोठा स्ट्रोक खेळला गेलाय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय देखील पाठवला गेलाय. क्रिक लाईफ योग्य बॉल या ठिकाणी खेळला जातोय. क्रिक लाईफवर यूट्यूबला सुद्धा जवळपास 50,000 प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिली सुद्धा.
त्याचं कारण आहे चांगलं आयोजन पाहायला मिळतंय. मुळशी तालुक्यातील क्रिकेटमध्ये क्रांती होते. तालुक्यातील क्रिकेट चांगलं चाललंय आणि गावागावांची ओळख आता क्रिकेटसाठी झाली आहे. खेळाडूंच्या नावाने आता गावं ओळखू जाऊ लागली आहेत. हो, जास्त सफल झाले परंतु फॉलो केलं त्यांना गोलंदाज समीर जगताप. ज्या समीर जगताप यांनी आज मेडन ओव्हर केलेली आहे तेच गोलंदाजीसाठी पाहायला मिळत आहेत. परंतु धावसंख्या 10. बावधनकरांना या मैदानाचा अनुभव आहे. मला आठवतंय पैलवान सागरभाऊ कोळेकर यांच्या आठवणी जरूर येतील, परंतु त्यांची इकडे स्पर्धा होती हरिभाऊ आणि त्यांची. त्या स्पर्धेमध्ये याच बावधनगावचे रॉकी राजावर त्यांनी सिरीज घेतली होती. टू व्हीलर बाईक मिळवली होती आणि जिंकला होता नंबर सुद्धा याच मैदानामध्ये. आणि आज मात्र त्यांना पुन्हा एकदा कामगिरी करावी लागेल. त्यावेळेला समोर उडवलाय, वाह, चांगला फटका या ठिकाणी खेळला जातोय. बॉलला सीमारेषेच्या पार पाठवलंय, षटकार. सचिन भोसले यांच्या बॅट मधून मात्र षटकार येतोय. धावसंख्या 16 वर गेली आहे. 3 ओव्हरचा सामना आहे. जास्तीत जास्त धावसंख्या मात्र बावधनकर या ठिकाणी नक्कीच या ठिकाणी बनवतील. बावधनचे एक खेळाडू बावधनच्या विरुद्ध देखील आज खेळताना पाहायला मिळतील, महेश नानगुडे. आणि धावसंख्या जर पाहिली तर यात चांगला चेंडू येताना पाहायला मिळाला. धावसंख्या 16 वर थांबलेली आहे. आज रथी महारथी या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले. अगदी विश्वजित ठाकूरला आपण या ठिकाणी खेळताना पाहिलं. आज विविध खेळाडू, कुणी मुंबईवरून आलं, कुणी रायगडवरून आलं, कुणी ठाण्यावरून आलं, कुणी पुण्यावरून आलं, कुणी अहिल्यानगरवरून आलं आणि या मैदानात खेळताना पाहायला मिळाले. मानाचा मुळशी करंडक एक नामवंत स्पर्धा. ओ, यावेळेला अक्रॉस खेळायला गेले, वाह. ऋषी जोरे यांनी थोडीशी झलकही दाखवली. बॉल स्वतःच्याच हातात परंतु पाठीमागे कॉल दिलाय. वा, महाराष्ट्रात सगळ्यात जास्त व्हायरल होणारे यष्टीरक्षक कोण, तर त्यांचं नाव आहे ऋषी जोरे. अशक्य अशा कॅचेस देखील पकडतात. यावेळेला आणखीन एक चांगला फटका खेळलाय खरा. यस, मयूर कारंडे पाहत राहिले या बॉलकडे. सिक्सर आलाय. धावसंख्या 6 ने पुढे जाते, ती म्हणजे 22. या स्पर्धेचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार ज्यांच्या माध्यमातून पुरस्कृत केला गेलाय, हडशी गावचे माजी सरपंच, क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व सुनील भाऊ कळमकर यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. सगळेच मान्यवर ज्यांनी या स्पर्धेसाठी, कारण एक आगळी वेगळी स्पर्धा आपल्या तालुक्यात होते. त्याचबरोबर प्रथमच ऑल इंडिया ओपन स्पर्धा होते आणि त्यातल्या त्यात रबर बॉलची होते. म्हणून सगळ्यांचं सहकार्य पहा, तालुक्यातील विविध गावांचं देखील योगदान राहिलंय. सगळे क्रिकेट प्रेमी म्हणतात आम्हाला हे क्रिकेट पाहायचं आहे आणि त्याच्यासाठी मात्र सगळ्यांचं सहकार्य लाभलंय. गणेश भाऊ मांडेकर यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. गणेश भाऊ मांडेकर साहेब आणि त्यांचा मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित राहतोय. गणेश भाऊ, आपलं हार्दिक स्वागत असणार आहे या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. आज धावसंख्या जर पाहिली तर फायनल मॅच काही क्षणातच येणाऱ्या मुळशी करंडकाची. मुळशीमध्ये ऑल इंडिया हाफचं क्रिकेट आपण सध्याच्या घडीला पाहतोय. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली आहे 23. 1 ओव्हर मात्र अजूनही बाकी आहे. मांडेकर साहेब या ठिकाणी आपलं हार्दिक स्वागत असणार आहे. मुळशी तालुक्यामध्ये प्रथमच ऑल इंडिया हाफचं क्रिकेट आज आपण पाहतोय. रथी महारथी आज या दिवसभर या ठिकाणी खेळून गेलेले आहेत आणि आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवत आहेत. शेवटचा षटक असणार आहे आणि या शेवटच्या षटकासाठी गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतात पुण्याच्या लोगावचा जादूगर ललित चौधरी गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सचिन भोसले आणि त्यांच्या जोडीला जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये ऋतुराजा आहेत. यांना बॅटिंग करावी लागेल. मनोज भाऊ मांडेकर साहेब यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे. मुळशी करंडकामध्ये मनोज भाऊ मांडेकर साहेब आपलंही हार्दिक 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 स्वागत. ललित, हा बॉल थोडासा पुढे केला होता, उंची दिली होती, गती कमी केली होती, फटका समोर खेळलाय खरा. एक धाव घेतली आहे, फेकी चांगली, परंतु बॉल गॅदर नाही झालाय प्रॉपर आणि त्याच्यामुळे 2 धावा घेतल्या गेल्या. धावसंख्या 2 ने पुढे म्हणजे 25. फाईट करण्याच्या दिशेने बावधनकर निघालेत. जर का 40 धावा संख्या झाली मॅच चांगली होईल. मुळशी करंडकाचं मात्र या ठिकाणी आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. सगळ्यांना उत्कंठा या स्पर्धेची लागली आहे. ओव्हर नंबर 3, शेवटचा षटक या डावातील. यावेळेला हो, एका हाताने मारलाय शेवटच्या क्षणी हा सचिन यांनी फटका. वाह, लाजबाब, सीमारेषा पार, षटकार.
आम्ही आभारी आहोत. एवढं सुंदर आणि हिरवेगार असं मैदान, या मैदानाचं सौजन्य शंभूराजे क्रिकेट क्लब चांदे यांचं देखील आम्ही मनापासून आभारी आहोत. हा बॉल थोडासा लांबून खेचण्याचा प्रयत्न, परंतु पंच हात फैलावतायत, कळवतायत हा व्हाईट बॉल आहे. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना पाहिलं मिळेल. 32 धावा, शेवटची ओव्हर सुरू आहे. कोण जिंकणार या मॅचला आणि कोण धरण विभागाबरोबर फायनल खेळणार? धरण विभाग फायनलला गेलेला आहे, त्यांच्या विरुद्ध कोण खेळणार त्याच्यासाठीची मॅच आहे. 3 ओव्हरची मॅच आहे. मुळशी, हा बॉल थोडासा पुढे, पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तर घेतली गेली. फिल्डर येत आहेत अतिशय वेगात, बॉल हातातून निसटला आणि लगेच 2 धावा पूर्ण देखील केल्या गेल्या. पुन्हा सचिन मात्र स्ट्राईकवर येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 34 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. बावधनकर म्हणत असतील कुठेतरी 40-45 होऊ देत, मग आम्ही फाईट करतो, परंतु समोर देखील ऑल इंडिया हाफचे क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते, त्यामुळे या मॅचमध्ये मजा येईल. यावेळेला फटका खेळलाय खरा, परंतु टायमिंग नाही झाले आणि ललित स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल पकडतायत. सचिन यांनी चांगली कामगिरी केली, परंतु आता होत आहेत आउट. यस, 2 बॉल बाकी आहेत. बावधनचा ग्रामीण संघ म्हणजे एकाच गावातील 11 खेळाडू असणारा बावधन न्यू गोल्डन आणि दुसऱ्या बाजूला ऑल इंडिया हाफचं क्रिकेट खेळणारा हमराज मृत्युंजय यांच्यातील मॅच सुरू आहे. एका बाजूला गावचा संघ आहे आणि त्याला व्यावसायिक संघांना टक्कर सध्या बावधनकर देताना पाहायला मिळत आहेत. महत्वाची मॅच असेल. यावेळेला हा फटका देखील फसताना पाहायला मिळतोय आणि इकडे विकेट येताना पाहायला मिळेल. धावसंख्या 34. धावा धावफलकावर. एखाद्या मोठ्या फटक्याची अपेक्षा बावधनकरांना असणार आहे, कारण फायनल मध्ये जायचंय, धरण विभागाबरोबर खेळायचंय, तर तुम्हाला टक्कर द्यावी लागेल. आणि बावधनची टीम देखील काही कमी नाहीये. माझ्या मते बावधनच्या 3 टीम असाव्यात आणि तिन्ही टीम जबरदस्त आहेत. म्हणजे कधी कोणती टीम तेही जाऊ द्या. मुळशीमध्ये आणखी एक गोष्ट पाहायला मिळते. यावेळेला बॅट फिरवली आहे, परंतु गोलंदाज पुन्हा एकदा पाठीमागे आले. स्वतःच्याच गोलंदाजीवर विकेट घ्यायची, मात्र या ठिकाणी प्रयत्न या ठिकाणी त्यांचा होताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा यशस्वी विकेट. डीजे धावसंख्या झालेली आहे ती लगातार 3 विकेट घेण्याचा कारनामा, हॅट्रिक ललित, अभिनंदन. तर या स्पर्धेसाठी ज्यांचं आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे त्या सगळ्यांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. मुळशी करंडकासाठी पहिला क्रमांक मान्य श्री महादेव अण्णा कोंढरे, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुळशी तालुका, त्याचबरोबर मान्य श्री सुनीलभाऊ कळमकर साहेब, माजी सरपंच हाडशी, यांचं मनापासून आम्ही आभारी आहोत. द्वितीय क्रमांक 30,000 रुपये मान्य श्री गणेशभाऊ जांभूळकर साहेब, सरपंच हिंजवडी IT पार्क, त्यांचे आम्ही आभारी आहोत. त्याचबरोबरीने तृतीय क्रमांकाचा पुरस्कार रामदासजी गोळे पाटील साहेब, उपसरपंच पिरंगुट, त्याचबरोबर पैलवान पंकजजी अरपुडे साहेब, अध्यक्ष भोर राजगड मुळशी विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, त्याचबरोबर चतुर्थ क्रमांक शांताराम दादा इंगवले साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्य तथा या क्रीडा स्पर्धेसाठी या ठिकाणी आपण आवर्जून उपस्थित गटनेता यांचं आगमन झालंय. त्याचबरोबर पैलवान राजेंद्र दबडे साहेब, माजी सरपंच बोईनी, माजी सदस्य मुळशी तालुका संघ, यांचे आभारी आहोत. त्याचबरोबर आम्ही आभारी आहोत माननीय शंकरभाऊ मांडेकर साहेब, कार्यतत्पर, कार्यसम्राट, आमदार मुळशी भोर राजगड विधानसभा मतदारसंघ, यांचे आभारी आहोत. आम्ही आभारी आहोत स्पर्धेसाठी सर्व चषक ज्यांनी दिलेले आहेत. संकेतभाऊ जांभूळकर, त्या पुणे महापौर केसरी, त्याचबरोबर शुभमदादा सुतार, युवा उद्योजक. आम्ही आभारी आहोत यूट्यूब सौजन्य तेजस शिंदे, युवा उद्योजक नेरे, त्याचबरोबरीने बॉल व स्टंप सौजन्य विक्रमभाऊ मराठे, युवा उद्योजक बुकुम, सचिव मुळशी तालुका टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन, साऊंड सौजन्य नरेंद्रदादा मारणे, माजी उपसरपंच उरवडे, सचिव पैलवान फाउंडेशन
महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा बॉडी बिल्डिंग कमिटी सदस्य, ग्राउंड सदस्य गणेश मांडेकर, युवा नेते, त्याचबरोबर पंच सौजन्य मनोहर अण्णा सणस, संचालक कर्वेनगर सहकारी पतसंस्था, त्याचबरोबर समालोचक सौजन्य शंकरभाऊ सुतार, युवा उद्योजक कासार अंबोली, जनशेट सौजन्य सार्थक दादा तिकोणी, युवा उद्योजक, त्याचबरोबर स्कोर सौजन्य प्रमोद भाऊ कुडले, युवा उद्योजक, आणि आम्ही आभारी आहोत आयोजक म्हणून राजेशजी पवार, सागरजी आंग्रे, भाऊ शिंदे, त्याचबरोबर किसनजी मरगळे, रोहित दादा गोंते यांचे आभारी आहोत. या सगळ्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आगमन होते या स्पर्धेच्या माध्यमातून गणेश भाऊ मांडेकर साहेब यांचं आगमन होत आहे, प्रफुल्लदादा मारणे सरपंच यांचं आगमन होत आहे, रवींद्र करू साहेब सरपंच यांचं आगमन होत आहे, आणि योगेशजी ढमाले साहेब युवा नेते, आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. घेऊन जातो तुम्हाला मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी एक डाव संपलाय, दुसरा डाव बाकी आहे, आणि विजयासाठी जर पाहिलं तर धावांची आवश्यकता 18 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी आहे. पाहूया काय होईल या ठिकाणी. अतिशय दर्जेदार आयोजन पाहायला मिळतंय. मुळशी तालुक्यामध्ये ऑल इंडिया हबचं क्रिकेट आज आपल्याला पाहायला मिळत आहे. मागील हंगामात जर पाहिलं तर आयकॉन स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळाली, आणि आता जर पाहिलं तर ही एक वेगळी स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. तालुक्याचं क्रिकेट चांगलं आहे, समृद्ध होत आहे, आणि सगळी कमिटी यांचे विशेष कौतुक करावं लागेल, ज्यांनी मात्र तालुक्याच्या क्रिकेटसाठी सगळे प्रयत्न करतायत. आपल्या सगळ्यांचा आभार. घेऊन जातोय तुम्हाला मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी पहिलं षटक घेऊन दाखल होताना पाहायला मिळत आहे सचिन भोसले, तर बॅटिंगसाठी पुण्याच्या हडपसरचे एक दर्जेदार खेळाडू पाहायला मिळत आहेत. बॅटिंगसाठी वाशिक शेख, नॉन स्ट्राईकला सिक्सर किंग मयूर कारंडे, आणि विजयासाठी 35 धावांची आवश्यकता. बावधन जिंकणार की कोथरूड जिंकणार ते मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे. जो जिंकणार तो धरण विभाग बरोबर फायनल मात्र खेळणार आहे, याची देखील पण नोंद घ्यायची आहे. हिरवगार वातावरण, आजूबाजूला डोंगर दऱ्या पाहायला मिळत आहेत, मुळशीचं निसर्ग सौंदर्य पाहायला मिळत आहे, परंतु त्याचबरोबरने हे क्रिकेटचा खेळ आज कोण बाजी मारणार याची देखील चर्चा आहे. वेगात बॉल, पहिलाच बॉल पाठीमागे खेळलाय आणि पहिल्याच बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार, 4 चौकार. चौकार या ठिकाणी खेळला जातोय. चौकाराने सुरुवात या ठिकाणी केली आहे. धाव फलक जर पाहिला तर 4 वर आलाय करा, परंतु कमबॅक करावं लागेल बावधनकरांना सुद्धा, कारण क्रिकेट हा दोघांचा खेळ आहे, 2 डावांचा खेळ आहे. कारण एकाने बॅटिंग करायची, एकाने बॉलिंग करायची, आणि तुम्ही आम्ही तासन तास पाहत राहायचं या खेळाला, असा हा क्रिकेटचा खेळ आहे. वेगात बॉल, त्याच वेगात परतवला सुद्धा. हाही बॉल पाठीमागे मारला जातोय, कदाचित हरवलाय की काय, जा शोधून आणा बॉल, सिक्सर. चांगला फटका या ठिकाणी येताना पाहिला मिळालाय. 10 धावा धाव फलकावर पाहिला मिळाल्या. 2 बॉल मध्येच 10 धावा झालेल्या आहेत. कमबॅक करावं लागेल बॉलिंग टीमला. बावधन आज नामी संधी आपल्या गावासाठी काहीतरी करण्याची. ओ चांगला बॉल, सन्मान दिला, बॅकफुटला पाठवलं, आणि इकडे सचिन सांगतायत आम्ही सुद्धा जिंकायला आलोय. आमच्या गावासाठी क्रिकेट खेळत असताना खूप साऱ्या ट्रॉफीज मिळवल्यात, परंतु आज बावधनचं नाव आम्हालाही करायचं आहे, कारण ही संधी मिळाली आहे. व्यावसायिक संघाशी 2 हात करण्याची संधी, टक्कर देण्याची संधी आज मात्र न्यू गोल्डन बावधन संघाला मिळाली आहे. त्यांना ती कामगिरी करावी लागणार आहे. 15 बॉलमध्ये 25 धावा अजूनही करायच्या त्या ठिकाणी. रबर बॉलचं पावसाळी क्रिकेट आपण पाहतोय, आणि ते सुद्धा मुळशी तालुक्यात. या वेळेला पुल करण्याचा प्रयत्न केलाय खरा, परंतु बॉल सीमारेषेच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळालाय. एक धाव त्या ठिकाणी घेतली आहे. फिल्डर अतिशय जलद गतीने आलेत. आतिश कुंभार त्या ठिकाणी होते. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे, ती म्हणजे 11 धावा. कोण जिंकणार या मॅचला याची देखील चर्चा आहे, कारण अजूनही 14 बॉलमध्ये 24 करायच्यात. काही डॉट बॉल आले, काही विकेट आल्या तर बावधन सुद्धा मॅच मध्ये येणार आहे. त्यांना ते प्रयत्न करावे लागणार आहेत. आजच्या दिवसात बाजी कोण मारणार, मुळशी करंडक कोण जिंकणार. एवढं सुंदर मैदान, या मैदानावर खेळण्याची देखील एक वेगळी मजा आहे, कारण गवत असल्यानंतर तुम्ही डाईव्ह करू शकता, जंप मारू शकता, आणि त्याच्यामुळे अशा मैदानात खेळण्याची एक वेगळी मजा आहे. ओ वेगात बॉल करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला खरा, परंतु पंच अक्षय निर्मळ म्हणतायत हा वाईट बॉल आहे, अचूकतेवर नव्हता. क्रिकेट खेळत असताना तुम्हाला बॉल योग्य ठिकाणी, योग्य पद्धतीने
आणि योग्य ठिकाणा वरून टाकावा लागतो आणि नाही टाकला तर पंच तुम्हाला अशा प्रकारे दंडित करत असतात. धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे 12. 14 बॉल 23. हा बॉल ऑप्शनच्या बाहेरचा. याही वेळेला जर पाहिलं तर अचूकतेवर नव्हता हा बॉल, म्हणूनच पंचांनी व्हाईट बॉल पुन्हा एकदा घोषित केलेला आहे. धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुन्हा पुढे जाताना पाहिलं मिळेल. सिक्सर किंग मयूर कारंडे. मागील मॅच मध्ये तब्बल 7 षटकार याच बॅटरने खेळले होते. तेच बॅटिंग करताना पाहिलं मिळत आहेत. बारा बॉल मध्ये 50 धावा देखील त्यांनी केल्या होत्या मागील मॅच मध्ये. वेगात बॉल पाठीमागे मार्गस्थ होईल. वाह, सचिन देखील कमबॅक करताना पाहिलं मिळत आहेत. चांगला बॉल, अशा प्रकारच्या बॉलची आवश्यकता आहे. 13 बॉल 22 अजूनही पाहिजेत. 13 बॉल मध्ये 22 धावांची आवश्यकता आहे अजूनही. जवळ मॅचच्या दिशेने एक चांगला बॉल, दबाव वाढू शकतो. अजूनही 13. पहिली ओव्हर संपली. हॅलो, 13 धावा झाल्यात. अजूनही सामना ऑन आहे. 12 बॉल मध्ये 22 पाहिजेत. बावधनकर म्हणतायत आम्ही काही हार मानलेली नाहीये, आम्ही फाईट करणार. आणि बॉलिंग साठी येताना पाहायला मिळत आहेत. बावधन पासून MPL म्हणजे गौंजे स्टेडियम पर्यंतचा प्रवास ज्या खेळाडूचा राहिला, आतिश कुंभार बॉलिंग साठी येताना पाहायला मिळत आहेत. समोर वाशिक शेख आहेत. हा बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहिला मिळत. थोडंसं मागे टाकला खरा, परंतु एकच धाव मिळेल. एक धाव आली तर हा प्लस पॉईंट असू शकतो, परंतु पाहायचं इकडे काय होणार. 14 धावा धावफलकावर झाल्यात. 11 बॉल मध्ये 21 अजूनही पाहिजेत. सामना रंगायला लागलाय. मुळशी तालुक्यातील बावधन गाव सध्या व्यावसायिक गटाच्या संघाला टक्कर देताना पाहायला मिळत आहे, परंतु हमराज मृत्यूंजय सध्या महाराष्ट्रभर चर्चा आहे. मुंबई धुमाकूळ घातलाय, परंतु आज पुण्यामध्ये आणि मुळशीमध्ये काय होणार यावर देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. एक महत्वाचा सामना सध्याच्या घडीला आपण पाहतोय. मुळशीकर मात्र क्रिकेट प्रेमी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेत या मॅचचा आनंद घेण्यासाठी आणि हे दर्जेदार क्रिकेट पाहण्यासाठी. मयूर कारंडे समोर जर पाहिलं तर आतिश कुंभार. हो 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 हो, आतिशचा एक चांगला बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय खरा. आणि यस, विकेट येताना पाहायला मिळेल. आणि कुणाची आली आहे? मयूर कारंडे यांची विकेट आली आहे. विकेट ही महत्वाचीच होती. विकेट डीजे 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 आतिश कुंभार आपल्या पिताजींबरोबर क्रिकेट खेळत आहेत मित्र हो. परंतु मैदानाच्या आतमध्ये जो खेळाडू चाललाय त्याच्याविषयी मला सांगावंच लागणार आहे. या हंगामामध्ये गेल्याच आठवड्यात भिवंडीला 3 लाखाची स्पर्धा, मॅन ऑफ द सिरीज महेश नानगुडे बावधन. गेल्या आठवड्यामध्ये भिवंडी या ठिकाणी 4 लाखाची स्पर्धा, फायनल मध्ये 100 धावांचा पाठलाग करत असताना 61 धावा, मॅन ऑफ द मॅच महेश नानगुडे. गेल्याच आठवड्यात बोरवली या ठिकाणी 2 लाखाची स्पर्धा, बेस्ट बॅट्समन महेश नानगुडे बावधन. आणि त्याच दिवशी रात्री डोंगरी मुंबई या ठिकाणी 1 लाखाची स्पर्धा, मॅन ऑफ द सिरीज बावधनचा सितारा महेश नानगुडे, मुळशीचा स्टार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मुंबईमध्ये सध्या धुमाकूळ घालणारा मुळशीचा हा क्रिकेटचा मुळशी पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये. नाव महेश नानगुडे आणि गाव बावधन. पाहूया काय करतात. आज बावधनच्या विरुद्ध खेळतोय.
हो, परंतु इकडे थोडस आतिश सांगतायत मित्रा, तू बावधनचा आहे तर मी सुद्धा बावधनचाच आहे. आणि क्रिकेटचा मात्र या ठिकाणी बेस्ट वर्सेस बेस्टचा ही लढाई आहे. धावसंख्या जर पाहिली तर आता 9 बॉल 21, सामना संपलेला नाहीये, थोडासा लांबलाय. आतिशने चांगली कामगिरी केली आहे, परंतु महेश नानगुडे कोणत्याही सामन्याला फिनिश करण्याची क्षमता ठेवतात. पाहूयात आज या ठिकाणी काय करणार. बेस्ट वर्सेसची बेस्टची ही लढाई आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे क्रिकेट तुम्ही काल काय खेळलात त्याच्यापेक्षा तुम्ही आज काय करणार याच्यावरच खेळलं जातं. पाहूया, महेशकडे जबरदस्त टॅलेंट आहे आणि अख्ख्या महाराष्ट्राने सध्या त्याला डोक्यावर घेतलंय. परंतु माझ्या मते त्याच्या बावधनच्या टीमची आणि न्यू गोल्डनची अगोदर सुद्धा बऱ्याचदा मॅच झाली असणार आहे. त्याच्यामुळे इकडे ही मॅच पाहायला एक वेगळीच मजा येणार आहे. 9 बॉल 21, 3 बॉलमध्ये 1-2 मोठे फटके मारावेच लागणार आहेत. महेश सध्या व्यावसायिक संघातून खेळतोय आणि समोर आहे त्याचंच गाव. पाहूया, परंतु क्रिकेट काय सांगतो, तुम्ही जिथे खेळतात तिथे बेस्ट तुम्हाला द्यावंच लागणार आहे. यावेळेला मारलाय फटका मुळशी पॅटर्न क्रिकेटचा, नाव महेश नानगुडे, गाव बावधन, सिक्सर. महेश नानगुडे, 6 यायला सुरुवात झाली आहे. छोट्या चणीचा खेळाडू आहे, परंतु आज अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा आहे. नुसती बावधनची नाही, जोडीला मुळशीची सुद्धा चर्चा आहे. परंतु आतिशकडे देखील टॅलेंट आहे. त्यांचे वडील आणि ते एकत्र क्रिकेट खेळण्यात किती मोठी गोष्ट आहे, कारण त्यांचाही फिटनेस खूप जबरदस्त आहे. किरण कुंभार आपल्या पुत्राबरोबर देखील क्रिकेट खेळताना पाहायला मिळत आहेत. हो 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 हो, महेशच्या बॅट मधून बॉल जातोय सीमा रेषा पार, षटकार. महेश नानगुडे फक्त मुळशी नाही तर आज महाराष्ट्र गाजवतोय. आमच्या शुभेच्छा महेश, येणाऱ्या कालावधीमध्ये भारत सुद्धा गाजवावा. परंतु आतिशला कमबॅक करावं लागणार आहे आता, कारण 7 बॉलमध्ये 9. आतिश देखील काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये. समोर महेश नानगुडे. यावेळेला बॉल पाठीमागे मार्गस्थ होताना पाहिला मिळतोय. 1 धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे. दुसऱ्या धावीचा कॉल मात्र या ठिकाणी दिलाय खरा, आणि दुसरी ही धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेलेली आहे. धाव संख्या 2 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि सामना आता जाऊन पोहोचतोय शेवटचे 6 बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता. परंतु क्रिकेटचा खेळ काय म्हणतो, कधी काय होईल याचा नेम नाही, कारण काल इंग्लंडच्या शेवटच्या 7 विकेट या 67 धावांवर गेलेल्या आहेत. आणि असं वाटत होतं आता सहजासहजी इंग्लंड मॅच जिंकते की काय, परंतु भारताने विजय खेचून आणला. आणि म्हणूनच क्रिकेटचा खेळ आवडतो. वर्ल्ड कपच T20चा पाहना, बऱ्याच जणांनी टीव्ही बंद केल्या, मोबाईल बंद केले, आणि त्याच्यानंतर कळलं की आपण जिंकलोय. त्याच्यामुळे शेवटचा बॉल पडत नाही, शेवटची धाव होत नाही तोपर्यंत या खेळामध्ये कळत नाही काय होणार आहे. या सरपंच अंकुश अण्णा वाशिवले, 11 मुळशी धरण विभाग, संगणक टॉस साठी या ठिकाणी यायचं आहे. 6 बॉलमध्ये 7, सामना संपलेला नाहीये. काही डॉट बॉल टाकावे लागतील, काही विकेट घ्याव्या लागतील, त्यावेळेला मॅच मात्र या ठिकाणी येऊ शकते. असा हा क्रिकेट. आणि मी आयोजन कमिटीचा सगळ्यांचाच आभारी आहे. खास मुंबईवरून इकडे येण्याचा तुम्ही संधी मला या स्पर्धेसाठी 1 दिवसापुरती का होईना दिलीत, त्याबद्दल आपला मनापासून आभारी असणार आहे. कारण चांगले क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळत आहे. यश येताना पाहायला मिळत आहेत. यशला यश मिळवावंच लागेल. समोर वाशिक आहेत. ओ, टप्पा पडतोय, बॉल फिरतोय, चांगला बॉल टाकलाय. आता मात्र महेश नानगुडे स्ट्राईकवर येताना पाहायला मिळत आहेत. धाव संख्या जर पाहिली तर अजूनही 5 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी 6 पाहिजेत. पाहूया डॉट बॉल येईल का. जर डॉट बॉल आला, विकेट आला, तर मात्र बावधन सुद्धा मॅच मध्ये आहे. परिस्थिती काय असेल, समोरही आपलंच गाव आहे, परंतु व्यावसायिक क्रिकेट म्हणजे तुम्हाला तो परफॉर्मन्स द्यावा लागणार आहे. IPL मध्ये एखादा मुंबईचा खेळाडू जेव्हा विविध वेगळ्या फ्रँचायझीला खेळतो त्याची तीच भावना असेल. परंतु पाहूयात महेश नानगुडे, शांत, संयमी, परंतु चर्चेत असणारा, बऱ्याच जणांचं योगदान आहे. मग गणेश भाऊ साळवी असतील, अमराज मृत्युंजय किंवा कितीतरी. हो हो हो, इकडे बॉल टप्पा पडतोय, बळतोय, जातोय यष्टीरक्षकाच्या दिशेने. आणखीन एक चांगला बॉल. वा यश वा,
सामना संपलेला नाही आणि इकडे रिव्ह्यू घेतला गेलेला आहे बॅटिंग टीम कडून. हा या बॉलला किती उसळी याकरता. सरपंच अंकुश अण्णा वाशिवले 11 मुळशी धरण विभाग कॅप्टन टॉस साठी इकडे उपस्थित राहायचे. पाहूया काय होईल. तिसऱ्या पंचांकडे निर्णय मात्र या ठिकाणी गेलेला आहे. चांगली कामगिरी यश यांच्याकडून होते. पाहूया काय होईल. प्रेक्षकांना चांगल्या चुरशीच्या मॅच पाहिजे असतात आणि तेच पाहण्यासाठी प्रेक्षक आवर्जून मैदानात येत असतात. सगळ्यांच्या नजरा तिसऱ्या पंचांकडे लागल्यात. बावधनला मात्र इकडे डॉट बॉल पाहिजे. हमराज मृत्युंजयचा एक बंच 2 वर्षात तयार झाला. सातत्याने त्याला घेऊन ऋषीदोरी फिरले आणि त्याच्यानंतर आज मात्र या संघाची चर्चा होऊ लागली. रिझल्ट आला. व्हाईट बॉल. इकडे चॅलेंज जे केलं होतं ते होताना पाहायला मिळत आहे. आता 5 बॉल 5 बॉल मध्ये 5. महेश मॅचला कसं फिनिश करणार ते बाकी आहे. परंतु पाहूयात बावधनकरांनी मॅच नाही सोडली आहे. प्रयत्न तर तेही करतायत अजूनही या मॅच मध्ये प्रवेश करण्याचा. यश ओ या वेळेला मात्र मोठी विकेट. यशने कामगिरी केली आहे. महेश नानगुडे आउट होत आहेत. हेच सांगतायत तुम्ही बावधनचे तर आम्ही सुद्धा बावधनचेच आहोत. आणि क्रिकेटच्या खेळात कधी काय होईल याचा नेम नाही. काळजाचे ठोके चुकतात या क्रिकेटच्या खेळामध्ये. मग टेस्ट क्रिकेट असू देत त्याच्यातही तेच, वन डे मध्ये सुद्धा तेच, T20 मध्ये सुद्धा तेच आणि आपल्या 3 ओव्हरच्या मॅच मध्ये सुद्धा तेच चाललंय की. आणि त्याच्यामुळे आपण या ठिकाणी मॅचचा आनंद घेतोय. आमचे सगळे मान्यवर त्यांचा आभारी आहोत. त्यांचं स्वागत. सगळे ऑर्गनायझर त्यांचे आम्ही कौतुक करू कारण त्यांनी चांगलं आयोजन केलेलं आहे. मुळशी तालुक्याला क्रिकेटच्या नकाशावर आणण्याचं काम मात्र आपण सगळे करतात. पैलवानांची भूमी म्हणजे या मुळशी तालुक्याला खूप मोठा वारसा मात्र जरूर पाहायला मिळतो. तो मात्र कुस्तीचा, बैलगाडा शर्यतीचा आणि आता क्रिकेटचा सुद्धा. मुळशी क्रिकेटच्या रंगात रंगलाय. 4 बॉल मध्ये 5 पाहिजेत. काय होणार. यश एका बाजूला यश आहेत, एका बाजूला धनंजय. पहिला बॉल पहिल्याच बॉलवर सिक्सर. मॅच फिनिश. चला चला पहिला टॉस. महेश पहिला आपण टॉस घेऊयात आणि ललित चौधरी मॅन ऑफ द मॅच आहेत. पुरस्कार आपण नंतर देऊयात. ललित चौधरी 3 विकेट घेतलेले आहेत आणि आता फायनल मॅचचा मध्ये महत्वाच्या मॅचचा टॉस केला जाणार आहे. सगळे मान्यवर आपण टॉस साठी यायचंय. वेळ थोडासा कमी. आपण सगळ्या मान्यवरांना भाऊ आपण देखील या. सगळ्या मान्यवरांना विनंती आपण नाही या. हा चला आपण पहिल्यांदा या ठिकाणी टॉस करत आहोत. महत्वाची मॅच. यस